नमस्कार पाटील साहेब, सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षणाचा तिढा कसा सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आलो आहे, नवीन फॉर्म्युला. काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला 50% वर जाता येणार नाही, परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही ज्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो, इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या. तर लोकसंख्या जर तुमची 27 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता, अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे. काय झालं, महाराष्ट्रात योगायोगाने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात आलेले बांटे आयोग मागे बघा, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुकल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता, त्याचं नाव होतं बांटे आयोग. तर त्या आयोगाने सांगितलं आहे की 37% ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये. मग 37% जर ओबीसी आहे म्हणतात तर आपल्याला 37% आरक्षण देता येते. पूर्वी आपण 27% आरक्षण आपल्या महाराष्ट्रात होतं. तर आता योगायोगाने आपल्याकडे 10% आरक्षण हे बांटे आयोगाच्या मार्फत मिळालेलं आहे. माझं काय म्हणणं आहे की 27% जे आरक्षण आहे ते ओबीसीला दिल्यानंतर जर समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा 10% मराठ्यांना दिलं तर धक्काही लागत नाही आणि मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. 10% कशामुळे? 10% म्हणजे आता 37% ना आरक्षण आपल्याकडे, आपल्याला 37% देता येते महाराष्ट्रात. मग 27% ओबीसीचं आहे म्हणतात ना, तर ओबीसीचं 27% ते सोडून त्याला धक्का लावायचा नाही, त्याला तिकडेच ठेवायचं. कशामुळे धक्का नाही लावत? त्याला धक्का लागत नाही ना. कशाला? तेच म्हणतो लागत नाही, लागत नाही असं म्हणाला नाही, धक्का लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या हा जो जटिल प्रश्न आहे जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा, अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.